नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी ब्रिटनमधून. एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनची धुरा आता एका भारतीयाच्या हातात आली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची वर्णी लागली आहे. मात्र नव्या पंतप्रधानांसमोर आव्हानांचा डोंगर देखील असणार आहे. ब्रिटनची धुरा भारतीयाच्या हाती. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान. ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावर आणणार. ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान. कधी काळी ज्या ब्रिटिशांनी भारतावर सत्ता गाजवली त्याच ब्रिटनच्या सत्तेचा गाडा आता एका भारतीयाच्या हाती असणार आहे. ऋषी सुनक यांच्या रूपात ब्रिटनला पहिल्यांदाच मूळ भारतीय वंशाचा पंतप्रधान लाभलाय. कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्या लीज ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव पुन्हा एकदा आघाडीवर आलं. जमेची बाब म्हणजे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतनं माघार घेतल्यानं कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या 174 खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 खासदारांचा पाठिंबा असणं आवश्यक होतं. अशात सुनक यांच्या विरोधातील सर्वच स्पर्धकांनी माघार घेतल्यानं त्यांच्या पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला. इंग्लंडच्या त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. इंग्लंडच्या आर्थिक विकासाचा दर हा कमालीचा घटलेला आहे. तो 3% येऊन थांबलेला आहे. महागाई गेल्या 50 वर्षांमध्ये नव्हती एवढी प्रचंड महागाई आहे. औद्योगिक उत्पादन प्रचंड घटलेलं आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरची आव्हानं ही अत्यंत मोठी आहेत. मात्र ऋषी सुनकच्या रूपाने एक स्थिर राजकीय नेतृत्व हे इंग्लंडला मिळेल अशा स्वरूपाची आपण अपेक्षा करायला हरकत नाही. ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टनमध्ये झाला. त्यांचे आई वडील भारतीय वंशाचे आहेत. त्यांचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झालंय. ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्डमधनं राजकारण आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलंय. ते इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तींचे जावई आहेत. 2014 मध्ये रिचमंड मतदारसंघातनं त्यांची संसदेवर निवड झाली. त्यानंतर 2017 आणि 2019 मध्येही रिचमंड मतदारसंघातनंच ते विजयी झाले. ब्रिटिश सरकारमधलं दुसरं महत्त्वाचं अर्थमंत्रीपद त्यांनी भूषवलं. सध्या ब्रिटनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. महागाईमुळे लोकांना रोजच्या जेवणात कपात करावी लागतेय. ब्रिटनमध्ये सध्या 7 पैकी एका व्यक्तीची उपासमार होतीये. याच कारणामुळे लीज ट्रस यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. त्यामुळे ऋषी सुनक यांना पंतप्रधानपद मिळालं असलं तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. एकीकडे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाली आहे, तर दुसरीकडे ब्रिटनवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय. महागाईनं ब्रिटनची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. उत्पन्न आणि खर्चाचं गणित इतकं बिघडलंय की लोकांना आता पोटालाही चिमटा घ्यावा लागतोय. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट. जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांचे खाण्याचे वांदे. महागाईमुळे ब्रिटिशांची उपासमार. इंग्लंडमध्ये मंदीचं सावट. जगावर पुन्हा एकदा मंदीचं सावट पसरलंय. त्यातच इंग्लंडमधली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे. इंग्लंडमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढलेत की लोकांना 2 वेळच्या अन्नाची भ्रांत पडली आहे. एका सर्वेक्षणानुसार ब्रिटनमधील अनेक कुटुंब दिवसातून 3 ते 4 वेळा जेवण करायचे. मात्र महागाईमुळे त्यांनी आपल्या जेवणात कपात केली आहे. सध्याच्या घडीला 80% लोक आर्थिक अडचणीचा सामना करतायत. इंग्लंडमध्ये सप्टेंबरमध्ये महागाईचा दर जवळपास 10% पोहोचलाय. 7 पैकी एका व्यक्तीला उपाशी राहावं लागतंय. शहरांनुसार ही आकडेवारी पाहिली तर बर्मिंगहममध्ये 29%, ग्लासगो 24% आणि रोंडा 24% लोकांना उपासमारीचा सामना करावा लागतोय. UK बाहेरील 44% लोकांनी खाण्यापिण्याच्या खर्चात काटकसर केली आहे. कधी काळी ज्या इंग्रजांनी साऱ्या जगावर अधिराज्य गाजवलं त्याच इंग्लंडवर आज मंदीचं सावट घोंगावतंय. रोजगार घटलाय तर महागाई गगनाला भिडली आहे. अशात खर्चात काटकसर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
या सगळ्याला कन्झर्वेटिव्ह पक्षाची धोरणं जबाबदार असल्याचा आरोप इथल्या नागरिकांमधून होतोय. त्यामुळे नव्या पंतप्रधानांसमोर इंग्लंडची आर्थिक स्थिती सावरण्याचं मोठं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे तुमच्या कामाची. तुम्ही जर ड्राय शॅम्पू वापरत असाल तर सावधान, कारण ड्राय शॅम्पूमुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असण्याची शक्यता आहे. अमेरिकेत युनिलिव्हर या कंपनीनं डव आणि अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे ड्राय शॅम्पू बाजारातून परत मागवलेत. नक्की काय आहे हा प्रकार, चला पाहूयात. तुमच्या शॅम्पूमुळे कॅन्सर, ड्राय शॅम्पूमुळे ब्लड कॅन्सरचा धोका. अमेरिकन एफडीएची शॅम्पू उत्पादक कंपन्यांना नोटीस. आपले केस चांगले सिल्की व्हावेत, डोक्याला टक्कल पडू नये यासाठी सगळेच जण केसांची काळजी घेताना दिसतात. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या ब्रँड्सच्या शॅम्पूची चांगलीच चलती आहे. मात्र हेच शॅम्पू केसानं तुमचा गळाही कापू शकतात, कारण ड्राय शॅम्पूमुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अमेरिकन एफडीएनं नोटीस बजावल्यानंतर युनिलिव्हर कंपनीनं डव आणि ट्रेस्मे सहित अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे ड्राय शॅम्पू बाजारातून परत मागवले. कंपनीच्या ड्राय शॅम्पूमध्ये बेंझिन नावाचं एक धोकादायक रासायनिक द्रव्य आढळलंय, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वर्तवण्यात आलाय. अमेरिकेत ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन एफडीएनं तिथल्या काही शॅम्पू उत्पादक कंपन्यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर डव, ट्रेस्मे, नेक्सस, सुवे, टीगी अशा ब्रँडचे शॅम्पू परत मागवण्यात आले. परत मागवण्यात आलेल्या शॅम्पू उत्पादनांची निर्मिती ही 2021 मध्ये झाली आहे. याशिवाय जॉन्सन अँड जॉन्सनचं न्यूट्रिगेना, ॲड्सवेल पर्सनल केअर कंपनीचं बनाना बोट आणि बियर्सडॉर्फ एजीचं कॉपर टोन अशी 18 महिन्यातील उत्पादनंही परत मागवण्यात आली आहेत. ही कारवाई अमेरिकेत झाली असली तरी भारतातही शॅम्पूची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतीयांनी शॅम्पूच्या बाबतीत वेळीच सावध व्हायला हवं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तुम्ही आम्ही आजवर स्वर्गाच्या संकल्पनेबद्दल खूप काही ऐकलंय, सिनेमातून स्वर्ग देखील पाहिलाय. पण पृथ्वीवर असाही एक ठिकाण आहे ज्याला पृथ्वीवरचा शेवटचा स्वर्ग असं म्हटलं जातं. इथला निसर्ग पाहिल्यानंतर तुम्हाला परतण्याची इच्छाच होणार नाही. कुठे आहे हा पृथ्वीवरचा स्वर्ग, पाहूयात हा रिपोर्ट. कधी पाहिलाय पृथ्वीवरचा स्वर्ग? निळाशार समुद्र किनारा, लाटांची गाज, जगातलं सर्वात सुंदर ठिकाण. निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे बेट पाहिल्यानंतर तुम्हालाही तिथे जाण्याचा मोह होईल. या बेटाचं नाव आहे द लास्ट पॅराडाइज ऑन अर्थ, अर्थात पृथ्वीवरचा शेवटचा स्वर्ग. या बेटाला राजा अंपत या नावानंही ओळखलं जातं. इंडोनेशियाच्या पश्चिम पापुआजवळ हे सुंदर असं बेट आहे. या बेटाची खासियत म्हणजे इथल्या समुद्रात माशांच्या तब्बल 1600 प्रजाती आढळतात. निळशार पाणी, स्वच्छ समुद्र किनारा आणि इथली हिरवाई पर्यटकांना खुणावत असते. मॅक्स एमर नावाच्या डच माणसानं या बेटाचा शोध लावला. मॅक्स दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाला होता. तेव्हा त्याला त्याच्या घर मालकाकडून या सर्वांग सुंदर ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यानं इंडोनेशिया गाठलं आणि या बेटाचा शोध सुरू केला. स्थानिक मच्छीमारांची मदत घेत तब्बल 4 महिने तो सागराची सफर करत होता. अखेर इंडोनेशियाच्या पश्चिम पापुआजवळ त्याला हे बेट सापडलं. आता हे बेट निसर्गप्रेमींसाठी जणू काही स्वर्गच बनलंय.
मध्यंतरीच्या काळात काही व्यावसायिक कामांमुळे या बेटाचं अस्तित्व धोक्यात आलं. मात्र 2004 मध्ये राजा अंपतला पश्चिम पापुआच्या बर्ड्स हेड सिस्केट उपक्रमात समाविष्ट करण्यात आलं आणि हा सागरी मार्ग संरक्षित झाला. तुम्हालाही हा पृथ्वीवरचा स्वर्ग भावला असेल तर आयुष्यात एकदा तरी या बेटाला जरूर भेट द्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता एक इंटरेस्टिंग बातमी. चीन, जपान, युरोप, अमेरिकेत बुलेट ट्रेन अनेक आहेत. मात्र आता जपाननं थेट चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन पाठवण्याची योजना आखली आहे. एवढंच नाही तर तिथं राहायचं कसं, खायचं काय याचा प्लॅनही रेडी आहे. बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. बुलेट ट्रेन धावणार चंद्र आणि मंगळापर्यंत. जपानची चंद्रावर बुलेट ट्रेन नेण्याची तयारी. (2050) मध्ये मंगळावर जाणार स्पेस एक्सप्रेस. जिथं सर्वसामान्यांची कल्पना संपते तिथं जपानी तंत्रज्ञांचं संशोधन सुरू होतं. आता चक्क चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन नेण्याची मोहीम या जपाननं हाती घेतली आहे. या बुलेट ट्रेनचं नाव स्पेस एक्सप्रेस असं ठेवण्यात आलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित रेडियल सेंट्रल ऍक्सिस या बुलेट ट्रेनला असेल. या व्हर्च्युअल रुळावरून ट्रेन चंद्र आणि मंगळापर्यंत प्रवास करेल. 6 डब्यांच्या या गाडीमध्ये सुरुवातीला आणि शेवटी रॉकेट बूस्टर बसवलेले असतील. गाडी पुढे मागे नेण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जाईल. पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून ही ट्रेन प्रवास करेल. आणि विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये 1G म्हणजेच पृथ्वी इतकं गुरुत्वाकर्षण कायम राखलं जाईल. या प्रकल्पासाठी क्योटो विद्यापीठ आणि काजिमा कन्स्ट्रक्शन कंपनीनं काम सुरू केलंय. पण केवळ चंद्र आणि मंगळावर जाऊन परत यायचंय नाही बरं. तिथं राहायचीही तयारी जपाननं सुरू केली आहे. आणि त्यासाठी पृथ्वीसारखंच वातावरण असलेल्या वसाहतीही उभारल्या जाणार आहेत. चंद्र आणि मंगळाच्या पृष्ठभागावर जाड काचेच्या आत या वसाहती असतील. चंद्रावरील वसाहतीला लुना ग्लास आणि मंगळावरील वसाहतीला मार्स ग्लास असं नाव देण्यात येणार आहे. या वसाहतींमध्ये पृथ्वीसारखंच वातावरण, कृत्रिम गुरुत्वाकर्षण असेल आणि आतमध्ये हिरवी झाडं, नद्या, तलाव इत्यादी सगळं काही असेल. कॉलनीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही देण्यात येईल. 30-40 वर्षांनंतर प्रोजेक्ट खरं तर अस्तित्वात येईल आणि इट इज अ टॉपिक ऑफ स्पेस टुरिझम. आणि माणसाला खूप वर्षांपासून तसं पाहिलं तर चंद्रावर कॉलनाइज करायचं आहे किंवा मार्सवर पहिला माणूस जाईल आणि त्यानंतर प्रयोग सक्सेसफुल झाल्यानंतर तिथे एक कॉलनी करायची मार्सवर, मंगळ ग्रहावर. साधारणतः 2050 नंतर या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू होणार असलं तरी चंद्र आणि मंगळावर प्रत्यक्षात जाऊन राहायला आणखीन 100 वर्ष लागू शकतात. भारतात अद्याप पहिली बुलेट ट्रेन सुरू झालेली नाहीये. मुंबई अहमदाबाद मार्गावर जपानच्याच मदतीनं प्रकल्प सुरू असला तरी त्याचं काम हे रडत खडतच होत आहे. आणि असं असताना हे जपानी मात्र काय तो चंद्र, काय तो मंगळ, काय ती बुलेट ओके मध्ये आहे असं म्हणतायत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता एक वेगळी बातमी. आपण किमान 100 वर्ष तरी जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सगळ्यांनाच आयुष्याची सेंचुरी गाठता येतेच असं नाही. पण काळजी करू नका, तुमचं प्रदीर्घ काळ जगण्याचं स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाऊ शकतं. तुम्ही 100 नव्हे तर तब्बल 200 वर्ष जगू शकता. ते कसं, चला पाहूयात. माणूस आता 200 वर्ष जगणार. एक डोस, आयुष्य वाढेल भरघोस. संशोधकांना सापडली नवसंजीवनी. आपल्याला दीर्घायुष्य लाभावं असं प्रत्येकालाच वाटतं. तुमचं हेच स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. तुम्ही 100-125 नाही
तर तब्बल 200 वर्ष जगू शकता. ब्रिटनमधील बायोलॉजिस्ट डॉक्टर अँड्रू स्टील यांनी हा दावा केलाय. इतकंच नाही तर माणसाला दीर्घायुष्य बनवणारं औषधही तयार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अँड्रू स्टील यांनी अलीकडेच यावर एक पुस्तकही लिहिलंय. त्यांच्या दाव्यानुसार माणूस 200 वर्षांपर्यंत जगू शकतो. आपल्या जवळील औषधांचं सेवन केलं तर शरीरातील झॉम्बी पेशी नष्ट होतात. 2020 मध्ये याबाबत लॅन्सेटमध्ये एक अहवालही प्रकाशित करण्यात आला. त्यात या औषधांचं उंदरांवर यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आल्याचं म्हटलंय. शरीरातील झॉम्बी पेशी नाश पावल्यानं शरीर अधिक कार्यक्षम होतं. त्यामुळे माणसाचं आयुष्य वाढू शकतं असा त्यांचा दावा आहे. ब्रिटनमधील संशोधकाच्या दाव्यानं विज्ञान जगतात खळबळ उडाली आहे. अर्थात या संशोधनाला WHO किंवा इतर मान्यवर संघटनांनी अद्याप पुष्टी दिलेली नाही. मात्र डॉक्टर अँड्रू स्टील यांनी खरंच असं औषध शोधलं असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. सलग 9 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता रशियाला युक्रेनच्या डर्टी बॉम्बची भीती वाटू लागली आहे. डर्टी बॉम्बमध्ये युरेनियम सारखा अत्यंत घातक किरणोत्सर्गी पदार्थ असतो. स्फोटकांसोबत याचा वापर केल्यानंतर हा युरेनियम हवेत मिसळतो आणि पसरला देखील जातो. इराणच्या दक्षिणेकडील शिराज शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीवर हल्ला केला. 3 दहशतवादी या मशिदीमध्ये घुसले आणि त्यांनी नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झालाय तर 40 जण गंभीररित्या जखमी झाले. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं इम्रान खान यांना भेट मिळालेल्या वस्तू खासगी फायद्यासाठी विकल्याबद्दल सरकारी पदांवरून अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. इम्रान खान गुरुवारी लाहोर बार असोसिएशनमध्ये वकिलांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेव्हा बाहेर जमलेल्या वकिलांच्या जमावानं घडी चोर अशी जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी ऐकून इम्रान खान यांनी तिथून काढता पाय घेतला. याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात स्तुतीसुमनं उधळली आहेत. पंतप्रधान मोदी हे थोर देशप्रेमी आहेत असंही पुतीन यांनी म्हटलंय. भारताच्या मेक इन इंडिया धोरणाचंही त्यांनी कौतुक केलंय. स्वातंत्र्यानंतर भारतानं खूप मोठा पल्ला गाठलाय असं त्यांनी म्हटलंय. ग्रहणानंतर सूर्य चक्क हसलाय. नासानं सूर्याचं हे हसरं छायाचित्र प्रसिद्ध केलंय. गुरुवारी सकाळी नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीनं सूर्याचा हा फोटो काढला. या फोटोत सूर्याला 2 डोळे आणि तोंड असल्याचा भास होतोय. सूर्यावर सौर वादळ निर्माण होतात. अतिनील किरणांमुळे सूर्यावर गडद ठिपके दिसतात. या ठिपक्यांना कोरोनल होल असं म्हटलं जातं. गुरुवारी सूर्यावर दिसलेले कोरोनल होलचा आकार डोळे आणि तोंडासारखा होता. त्यामुळे सूर्य आपल्याकडे बघून हसतोय असा भास निर्माण झाला. कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचं टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकामध्ये पोलिओचा विषाणू आढळलाय. लंडनमध्ये एका भागातल्या सांडपाण्यात तर काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये देखील पोलिओचा विषाणू आढळला होता. मोझांबिकमध्ये मे महिन्यात तर फेब्रुवारीत मालदीवमध्ये विषाणू आढळला होता. जगभरात कोरोना संकटामुळे काही काळ लसीकरण मोहीम ठप्प पडली होती. परिणामी पोलिओ विषाणूंचा प्रसार झाल्याचं म्हटलं जात आहे. पण जगातल्या कोणत्याही भागात पोलिओचं विषाणू सापडणं हे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतं असं मत संशोधकांनी व्यक्त केलंय. फेसबुकचं मूल्य एका दिवसात $240 बिलियन म्हणजेच 18 लाख कोटींनी घटलंय. गेल्या वर्षभरात मेटाची मार्केट व्हॅल्यू तब्बल $677 बिलियन घटली आहे. त्यामुळे जगातल्या पहिल्या 20 कंपन्यांच्या यादीतून मेटा बाहेर फेकली गेली आहे. मेटाचा शेअर 25% घटलाय. फेसबुकचे तिमाही महसुली अहवाल देखील फारसा आश्वासक नाही.